महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. टेंबा ग्रामस्थांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा. स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात संताप. परवाना रद्द करण्याची जोरदार मागणी. शहादा तालुक्यातील टेंबा येथील ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानातील कथित गैरव्यवहाराविरोधात संतप्त होत थेट तहसीलदार कार्यालय गाठत संबंधित दुकानदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. लाभार्थ्यांना नियमित आणि पूर्ण प्रमाणात रेशन न देणे, बायोमेट्रिक न झाल्यास शासनाने दिलेली OTP सुविधा मुद्दाम न वापरणे तसेच उर्वरित धान्याचा काळाबाजार होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केलाय. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक आदिवासी लाभार्थ्यांचे अंगठे मशीनवर जुळत नसताना दुकानदार OTPद्वारे धान्य वाटप करण्यास नकार देतो. परिणामी अनेक कुटुंबांना महिनोन-महिने त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. याहून गंभीर बाब म्हणजे महिना अखेर न वाटलेले धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. शिवाय प्रत्येक लाभार्थ्याला दर महिन्याला हक्काच्या धान्यापेक्षा 4 ते 5 किलो धान्य कमी दिले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. अनेक वेळा तोंडी तक्रारी करून कोणतीही सुधारणा न झाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून संबंधित दुकानदारांवरील विश्वास पूर्णपणे उडाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टेंबा ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराला तात्काळ हटवून त्याचा परवाना रद्द करावा, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई व प्रशासकीय कारवाई करावी अशी ठाम मागणी केली आहे. तसेच भविष्यात गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांना नियमित, पूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने रेशन मिळेल याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या गंभीर आरोपावर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा. माझे नाव जगन्नाथ ठाकरे. आम्ही टेंबाहून आलो आहे. रेशनदार आम्हाला बराबर रेशन देत नाही आहेत. आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये आलो आहे. तर त्यांनी सांगितलं भाऊ आम्ही देऊ भाऊ, आम्ही तपासणी करू. तर काय करू, तर आता काय होणार काय नाही. तर मग आता इतकं लोक आले आहे, नाही तर मग आपण पुढच्या वर्षीला जास्ती लोक घेऊन येणार आम्ही तहसीलदार ऑफिस. आम्ही तहसीलदार ऑफिसला जर कधी आम्हाला पुरा रेशन नाही मिळाला नाही तर आम्ही आणखी तहसीलदारमध्ये इतकी गर्दी नाही, जास्त गर्दी घेऊन येणार आम्ही, मोर्चा घेऊन येणार.